हाय फ्रेंड्स. तर आता रेझिनचा खूप सारा ट्रेंड सुरू आहे आणि त्यात आम्ही आता आमच्या लग्नाचे जे आहेत हे घातलेले हार घातलेले त्याचे मी रेझिन आर्ट बनवणार आहे. ह्याच्या आधी मी रेझिनचे एक 2-4 आर्ट बनवलेले, एंगेजमेंटचं पोस्टर पण बनवलेलं, त्याच्यानंतर आमच्या नावाचे लेटर्स वगैरे पण बनवलेली. आता मी ते लग्नाची फ्रेम बनवणार आहे. तुम्हाला दाखवते स्टेप बाय स्टेप कसं आहे काय आहे. आता सगळा ट्रेंड त्याचा सुरू आहे, त्यामुळं दीदी पण आम्हाला बोलल्या की तुम्ही ते करा म्हणून. मग आता आम्ही सामान वगैरे सगळं त्याचं आणले आणि ते आता बनवायला आजपासून सुरुवात करणार आहे. त्याला ते प्रोसेस असते 2-3 दिवसाची, ती सगळी प्रोसेस आम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवत जाईल. इथं आता हे आमच्या लग्नाचे हार आहेत. मेन म्हणजे रेझिन आर्ट. रेझिन हे जरा हे असतं स्किनसाठी सेन्सिटिव्ह, त्यामुळे हे हँड ग्लोव्ज घालूनच करायचं असतं रेझिनचं. हे रेझिन आहे. पार्ट ए आणि पार्ट बी मध्ये येतं. एक असतं रेझिन आणि दुसरं असतं हार्डनर. जे रेझिन आहे ते 1:2 रेशो घ्यायचं असतं, म्हणजे रेझिनच्या निम्म हार्डनर घ्यायचं असतं. त्याच्यानंतर हे आहेत हे सिल्वर फॉईल, कॉपर फॉईल आणि गोल्डन फॉईल आहेत. हे गोल्डन ग्लिटर आहे जे की त्याच्यामध्ये टाकायचं आपल्या रेझिनमध्ये. हा आहे तो मेजरिंग कप आहे. ही आहे ती स्टिक आहे, आईस्क्रीम स्टिक, जे की हार्डनर आणि रेझिन मिक्स करायला. आणि हे आहे ते सेलो टेप आहे. ही पहिल्यांदा फ्रेम आपल्याला क्लीन करून घ्यायला लागेल. मी तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप दाखवते कसं कसं काय काय करायचं असतं ते. आणि हे आधी मी लग्नाआधी बनवलेलं आहे, म्हणजे मी आधीपासूनच हे करते रेझिनचं थोडं. हे एक पोस्टर आमच्या एंगेजमेंटच्या फोटोचं बनवलं आहे, त्याच्यामध्ये एंगेजमेंटचे फ्लावर वगैरे घालून. आणि हे R15चं किचन आणि हंग्री बर्ड्स कॅफेचं किचन असं बनवलेलं आहे. R15 हे R15चं बनवलं होतं. हे हंग्री बर्ड्सचं बनवलं होतं कॅफे. आणि हे कॅफे हंग्री बर्ड्स कॅफेचं. असं हे तिने बनवलं होतं आधी माझ्यासाठी, आणि हे पण तिने लग्नाच्या आधी बनवलं होतं एंगेजमेंटच्या आहे. ह्याचे म्हणजे आमचे जे एंगेजमेंटचे फुलं वगैरे आहेत हारचे, ते सगळे तिने टाकून हे बनवलं. सगळ्यात आधी आपण रेझिन आर्टसाठी जो मोल्ड वापरणार आहे तो सेलोटेपनं क्लीन करून घ्यायचा, म्हणजे त्याच्यामध्ये जे डस्ट पार्टिकल किंवा काय पार्टिकल असतील ते निघून जातील. नाहीतर ते जर राहिले तर ते आपल्या रेझिन आर्टमध्ये तसंच राहणार आणि ते खाली असं खराब दिसणार. त्यामुळे आपण आधी ते रेझिन आर्टचा मोल्ड आहे तो क्लीन करून घेऊया. ह्याच्यावरती तुम्हाला छोटे छोटे डस्ट पार्टिकल केस वगैरे दिसत असतील, जे की मोल्डला वगैरे लागलेले. हे असं पूर्ण क्लीन करून घ्यायचं हा मोल्ड. ते आता मी ग्लोव्ज घालते, कारण की मी आता रेझिन आणि हार्डनर एकत्र करायला जाणार आहे, त्यामुळे मी आधी एक ग्लोव्ज घालून घेते, सेफ्टी फर्स्ट. त्यामुळं एक ग्लोव्ज आधी घालून घेते. आणि नेहमी रेझिनसाठी यूज करताना पेपर कपच यूज करा. जर आपले ह्याचे कप वापरले तर त्याला ते लागतं. रेझिन हार्डनर एकत्र होतं त्यामुळं लागतं, त्यामुळे ते कप सारखे खराब होतात. प्लॅस्टिक कप जास्ती वापरू नका, पेपर कपच वापरा. आणि रेझिन आणि हार्डनर हे तुम्ही मेजर करून घ्या. रेझिन हे 1 पार्ट घ्यायचं असतं आणि त्याच्या हाफ पार्टमध्ये हार्डनर घ्यायचं असतं, त्यामुळे ते दोन्ही मेजर करून घ्या. नाहीतर हार्डनर जर कमी पडलं तर ते सॉफ्ट सॉफ्ट होऊ शकतं रेझिन आर्ट, आणि हार्डनर जर जास्ती झालं तर मग ते जास्तीच हार्ड होऊ शकतं. आता मी स्टार्ट करते. हे आधी मी हारातले मणी एका साईडला करून घेते, कारण की आपल्याला मणींची पण वेगळी डिझाईन बनवायची आणि ह्या फ्लावरची वेगळी डिझाईन बनवायची. असं मी 2 सेपरेट करून घेते सगळं, कारण की ह्याच्यात गुलाबाची फुलं पण आहेत, जिप्सीची फुलं पण आहेत आणि हे मोती पण आहेत. ते आधी सेपरेट सगळं करून घेते आणि नंतर मग सिक्वेन्सला लावणार आहे ते. आता मी हारामधून ही फुलं सेपरेट करून घेते, म्हणजे जिप्सीची वेगळी आणि हे व्हाईट फ्लॉवर्स आहेत ते वेगळी. कारण की आपल्याला आपल्या फ्लॉवरमधले कलर्स कळले, म्हणजे कुठले कुठले कलरचे फ्लॉवर्स आहेत आणि कशा डिझाईनचे आहेत ते कळलं तर आपल्याला त्याच्यात ठेवायला ते बरं पडतं, आपल्याला डिझाईन सिलेक्ट करायला बरं पडतं. तुम्ही ह्याच्यासाठी गुगलचा सुद्धा म्हणजे वापर करू शकता. गुगलवरती पण भरपूर प्रकारच्या डिझाईन्स लोकांनी अपलोड केलेल्या आहेत.
मी पण माझी स्वतःची थोडी आयडिया आणि गुगलची आयडिया वापरून करणार आहे. बघूया आता हे आर्ट कसं तयार होते ते. आणि आपल्याला एवढी फ्लावर पूर्ण हाराचे लागत नाहीत, हे थोडेच लागतात. तरी आम्ही भरपूर दिवस झालं हार हे प्रिझर्व करून ठेवलेत. आणि फ्लॉवर्स हे प्रॉपर सुकलेले असले म्हणजे ना की आर्ट करायला बरं पडतं. आता मी बघतीये की फ्लॉवर्स ठेवून कसे कसे कुठली डिझाईन चांगली वाटेल. मी फ्लॉवर्स अरेंज करायला सुरुवात केली आहे, कारण की रेझिन आणि हार्डनर जर एकत्र केलं तर ते लगेच तिथं पोअर करायला लागतं ह्याच्यावरती. त्यामुळे मी आधी फ्लॉवर्स ठेवून बघतीये की कसं कुठले चांगले वाटतील. आता मी ह्या फोटोच्या अशा प्रिंट आउट काढून आणल्यात फोटोग्राफर कडून, त्यांच्याकडे आम्ही आमच्या लग्नाचे फोटोज काढलेले. तुम्ही क्लिअरच फोटो घ्या, मोबाईलमध्ये वगैरे असलेले फोटो पण HD क्वालिटीमध्ये घ्या प्रिंट आउट काढताना, नाहीतर मग थोडे फोटो फुटतात आणि मग ते रेझिन आर्ट करताना चांगले दिसत नाहीत. त्यामुळे अशा क्वालिटीचे तुम्ही फोटो घेऊ शकता. हे आम्ही फोटोवाल्याकडून प्रिंट आउट करून आणलेले आहेत. मी आता ह्या फ्रेम मध्ये अरेंज करून बघतीये कसं कुठं ठेवल्यानंतर कुठला फोटो कुठे चांगला दिसेल. तुम्हाला सिंगल फोटोची फ्रेम हवी असली तर तुम्ही ही सेंटरला असा फोटो प्लेस करू शकता आणि मग तुमची ही फ्रेम पूर्ण ही होईल. पण मला 2 फोटो ठेवायचे होते, त्यामुळे मी मग हे एका साईडला एक असं आणि एका साईडला एक असा करणार आहे. म्हणजे हे मला असं जरा चांगलं वाटतं ही डिझाईन. 2 फोटोज वगैरे इथं आमच्या दोघांची नावं वगैरे येतील, पण आता माझं बेसिक तरी हे एवढं फिक्स आहे. आता ह्याच्यामध्ये मी रेझिन हार्डनर मिक्स करून टाकून घेणार, कारण की रेझिन आणि हार्डनर मिक्स केलं तर ते लगेच 10 ते 15 मिनिटाच्या आधी यूज करायचं असतं. म्हणून मी आधी हे फ्लॉवर्स वगैरे सगळे सेट करून घेतले की कसं कसं कुठं काय काय लावायचं ते. परत आता मी लावीन आणि नंतर मग तुम्हाला दाखवते. मी आता रेझिन आणि हार्डनर मिक्स करणार आहे. बेसला जेवढा लागणार आहे, म्हणजे आता मी 3 लेअरमध्ये बनवणार आहे. एक बेस लेअर देणार, त्याच्यानंतर फ्लावर्स ठेवून त्याच्यावरती लेअर देणार आणि त्याच्यावरती फोटो ठेवून आणि परत मग रेझिन आणि हार्डनरचा लेअर देणार. फोटो आणि लेटर्स, नावाचे लेटर्स वगैरे ते ठेवणार आहे. असं 3 लेअरमध्ये मी करणार आहे, कारण की ह्याला हे व्हायला हार्ड व्हायला ना जवळपास 20 ते 24 तास लागतात. त्यामुळे मग मी ते तसं करणार आहे. आता रेझिन आणि हार्डनर एकत्र करते मी. आता मी हार्डनर घेते. तुम्ही मास्क वापरून हे करा, कारण की ह्याचा थोडासा स्मेल वेगळा येतो. आईस्क्रीम स्टिक घ्यायची आणि रेझिन आणि हार्डनर जे आपण एकत्र केले ते स्लोली मिक्स करायचं. 3-4 मिनिटं तर एकदम स्लोली त्याला मिक्स करायचं. त्याच्यामध्ये एअर बबल्स येऊ द्यायचे नाहीत. हे असं मिक्स करायचं, त्याच्यामध्ये एअर बबल्स येऊन द्यायचे नाहीत. एकदम क्लिअर असं झालं पाहिजे ते. हे थोडंसं व्हाईटिश दिसतं, ते क्लिअर झालं पाहिजे एकदम. रेझिन आणि हार्डनर मिक्स करून झालंय. हे आता मी याच्यात पोअर करणार, कारण की हे जास्ती वेळ ठेवून चालत नाही. तुम्हाला मगाशी सांगितल्यासारखं ते हार्ड होणार. मी आता ह्याच्यात थोडं पोअर करून घेते आणि नंतर मग फ्लॉवर्स अरेंज करणार आहे. आता रेझिन माझं सगळीकडे पसरून झालेलं आहे.
मी मगाचे फ्लॉवर आहेत ते प्रॉपर याच्यात अरेंज करून घेते आता. फ्रेम थोडी रिकामी वाटते त्यामुळे मी ह्या गुलाबाच्या पाकळ्या कडेन अशा पसरते. त्याच्या गुलाबाच्या पाकळ्या तुम्ही पसरणार असाल तर त्या पूर्ण सुट्ट्या करूनच पसरा, म्हणजे त्या एकमेकात अशा गुंतल्या जाणार नाहीत. तर अशा पद्धतीने माझी ही बॉर्डर फिल करून झालेली आहे. आता थोड्या वेळानं म्हणजे उद्या मी आणि एक ह्याच्यावरती लेअर ओतणार रेझिनचा, तेव्हा दाखवते तुम्हाला मी कसं कसं काय काय करते ते. अशी एक माझी बेसिक फ्रेम बनवून झालेली आहे. काल आपण इथं स्टॉक केलेलं सगळं पाकळ्या आणि मोती वगैरे अरेंज करून त्याच्यावर रेझिन ओतून हे केलेलं, स्टॉक केलेलं, त्याला हार्ड होऊ द्यायसाठी, टाईम द्यायसाठी. आता मी सेकंड लेअर लावते. ह्याच्यामध्ये आता मी रेझिन मिक्स करते, रेझिन आणि हार्डनर. हे आता मी कालसारखी सेम प्रोसेस करते. रेझिन आणि हार्डनर हाफ हाफ घेतलेला आहे. आता हे मिक्स करणार आणि पोअर करणार आणि ह्याच्यावरती मग थोडे फ्लावर्सचे पेटल्स आहेत ते अरेंज करणार आणि परत मग त्याच्यावरती आणि एक रेझिनचा लेअर देणार. आता मी थोडं पोअर करून घेते जिथे मला वाटतं गॅप आहे वगैरे असं, आणि त्याच्यावरती मला थोडेसे पेटल्स लावायचे आहेत. इथं आता मी पेटल्स अरेंज करून घेते, कारण की फ्रेम आम्हाला जास्त रिकामी वाटायला. आता मी पेटल्स कसे पण रँडमली अरेंज करून घेते. आता ते अरेंज झालं की वरून आणि थोडंसं रेझिन घालणार, म्हणजे ते फिक्स होईल पूर्णच. पाकळ्यांचा लेअर लावून झालेला आहे. त्याच्यावरती हे राहिलेलं मी रेझिन पोअर करणार आहे, म्हणजे पाकळ्या आपल्या आतमध्ये दबून राहतील. आता हे माझा हा लेअर लावून झालेला आहे.
आता उद्या ह्याच्यावरती मी आमचे फोटोज आणि नावाचे आमच्या टेक्स्ट लावणार आहे. हे प्रॉपर आता वाळायसाठी कालच्यासारखी सेम प्रोसेस त्याला 24 तास आता ठेवणार आहे सुकत मी. आता आमचं हे प्रॉपर बेस वगैरे सेट झालाय. मी तुम्हाला काल दाखवलेलं की मी पाकळ्या वगैरे पसरून त्याच्यावरती रेझिन घातलेलं आणि ते आता प्रॉपर सेट झालेलं आहे. पूर्ण एकसारखी लेवल झालेली आहे आता आणि ते प्रॉपर हार्ड झालेलं आहे. आता मी त्याच्यावरती फोटोज लावून घेणार आहे. तुम्हाला एकदा दाखवते की प्रॉपर कसं झालंय ते सगळं. हे असं झालंय प्रॉपर. तुम्ही बघू शकता किती क्लिअर क्रिस्टल झालंय ते. त्याच्यामध्ये एक सुद्धा एअर बबल वगैरे काही नाहीये. एअर बबल असलं ना ते खूप असं म्हणजे मध्ये मध्ये डॉट असला त्यासारखं दिसतं, पण ते अजिबात दिसत नाहीये. आता ह्याच्यावरती मी फोटोज लावून घेणार आहे. हे आता माझे फोटो लावून झालेले आहेत. हे आता तुम्ही मी मगाशी बघितलं असेल मी रेडियमवाल्याकडून हे लेटर्स आणलेत तर हे करून टाईप करून ते आता मी प्रॉपर इथं अरेंज करून घेणार आणि नंतर ते चिकटवून घेणार आहे. आणि म्हणजे ह्याला मागं थोडंसं स्टिकर हे तुम्हाला व्हाईट कलरचं दिसत असेल हे आहे ते काढून ते चिकटवून घेणार आणि नंतर त्याच्यावरून मग रेझिन आणि हे आपलं रेझिन हार्डनर मिक्स केलेलं असतं ना ते ओतून घेणार आहे. इथं आता आमचं नेम फोटोज वगैरे व्यवस्थित लावून झालेलं आहे आणि हे त्याच्या साईडनं मी थोडंसं शिमर ॲड केलेलं आहे. आता मी त्याच्यामध्ये रेझिन आणि हार्डनर मिक्स केले ते फायनल लेअर देणार आहे. एक लास्ट लेअर देणार आहे त्याच्यावरती आता पोर करते मी. प्रॉपर एक लेवल करून घेते म्हणजे ऑलरेडी झालेलीच आहे ती, फक्त थोडं इकडे तिकडे ॲडजस्ट करून घेते की आता माझी फ्रेम तयार झालेली आहे. आता 24 तासानंतर मी हिला डिमोल्ड करणार आणि फायनल रिझल्ट तुम्हाला दाखवतेच आता मी. आता हे तुम्ही काल बघितलं असेल मी फोटो आणि नेम लावलेले ते आता हार्ड झाल्यात आणि प्रॉपर सेट पण झाल्यात. त्यामुळं मी आता ते डिमोल्ड पण करणार आहे आणि तुम्हाला दाखवते मी डिमोल्ड झाल्यानंतर ती कशी दिसते फ्रेम. आणि हे तुम्ही बघू शकता आता हे मोल्डमध्ये आहे आणि मी आता हळूहळू डिमोल्ड करणार आहे. आणि हे कुठंही माझ्या मते अडकलेली नाही आहे फ्रेम, प्रॉपर सगळ्या बाजूनं सुटतीये. नाहीतर रेझिनचं थोडंसं अडकली जाते फ्रेम. अशा तऱ्हेने आपली फ्रेम डिमोल्ड झालेली आहे आणि कशी दिसते नक्की सांगा. प्रॉपर त्याला फिनिशिंग वगैरे आलेलं आहे आणि कमेंट करून सांगा कशी दिसते ते. आणि कोणाला हवी असेल तरी कमेंट करून सांगा, आम्ही अशा तुम्हाला फ्रेम बनवून देऊ. कपल फ्रेम किंवा कोणाला बर्थडेसाठी
किंवा कशासाठी फॅमिलीचे म्हणजे पॅरेंट्सचे पाहिजे असतील किंवा बहिणीचे दादाचे पाहिजे असतील बनवून आम्ही सगळ्यांचे असे फ्रेम तुम्हाला बनवून देऊ, वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये देऊ शेपमध्ये. आणि तुम्हाला इथं यूट्यूबला खाली मेन्शन केली जाईल इन्स्टा आय डी, तिथं तुम्ही मेसेज करू शकता, DM करू शकता आणि तुम्हाला कशी फ्रेम हवी त्याची डिझाईन पण पाठवू शकता. त्या आहे ना आम्ही तुम्हाला बनवून देऊ. थँक्स फॉर वॉचिंग. भारी झाला. कुठंही चिकटलेलं नाही, एक कणही नाही.